आपुलिया लाजा धावी भक्ताची काजा आपुलिया लाजा धावी भक्ताची काजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत उभा करकटी उभा करकटी तुका म्हणे याचसाठी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत योऽन्त प्रविशमं वाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणाय नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाय रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता मज साई येथे कथा
आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहनिवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भक्ताचं वर्णन व भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादन करणारा विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व सप्ताह कमिटी सर्व कार्यकर्ते सर्व गावकरी मंडळी शिमूर गव्हाण यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी आदरणीय महाराज मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी उत्कृष्ट गायनाचार्य आमचे पंडित महाराज असतील गणेश महाराज असतील गावातलेच आपले बाळू महाराज असतील उत्कृष्ट गायनाचार्य आमचे आसाराम महाराज भले आहेत उत्कृष्ट मृदंगाचार्य मनोहर महाराज आहेत सुदर्शन महाराज आहेत पारायण व्यासपीठ नेतृत्व आमचे अरुण मामा आहेत आमचे जीवलक मित्र प्रगतिशील शेतकरी आमचे पांडुदादा गलबे यांची उपस्थिती आजच्या पंक्तीचे अन्नदाते आमचे दत्तरावजी चव्हाण जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी आदरणीय महाराज मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी परिचित अपरिचित सर्व काही गुणीजन मंडळी भजनी मंडळी तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो विठाल. या अभंगातून देवाची आवड व्यक्त करतात. देवाला नेमकं काय आवडतं? प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं. आवड नाही असा एकही माणूस तुम्हाला जगात सापडणार नाही. मग आवडी भिन्न भिन्न आहे. काही माणसाला पैसा आवडत असेल काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील. आवडी भिन्न भिन्न आहेत पण प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडतं. एक जण म्हणला महाराज मला काहीच आवडत नाही. मी म्हणलं तुला काही जरी आवडत नसेल मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतच हो. म्हणजे आवड नाही असा एकही जीव जगात नाही. तसं देवाला जर काय आवडत असेल तर त्याला भक्त आवडतात. किती भक्त आवडतात? देवा भक्त जीवा भुनी आवडती सकळ ही प्रीती त्याच्या देवा भक्त जीवा भुनी आवडती सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त त्याला जर कोण आवडत असतील तर त्याला भक्त आवडतात. मग देवाला जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचं कोणाला? सोपी भक्ताची व्याख्या जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला
मला वाटते जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधीच जुटू शकत नाही. कारण भक्त त्यालाच म्हणतात महाराज, कधी देवापासून ते कधी विभक्तच होत नाही. त्याला म्हणायचं भक्त. कारण तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराजाचं बोल आहे. कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करते आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते. पण महाराज म्हणले खरी आठवण तुम्ही सुखात केली तर तुमच्या जीवनात दुःखच येणार नाही. हो, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचं देव लय मोठा आहे. विठाला आणि मी नेहमी सांगत असतो, आपल्या जीवनात येणारं सुख असो दुःख असो माणसानं देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला. देवा सांगू सुख, देवा सांगू सुख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनातलं सुख असो दुःख असो माणसानं देवाला सांगितलं पाहिजे. माणसाला सांगून काहीही उपयोग नाही. माणसाला दुःख सांगत जात जाऊ नका, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. हा, याला तसंच पाहिजे म्हणते. म्हणून माणसं बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्याच्यामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. मग आपलं दुःख देवाला सांगायचं का माणसाला? देवाला. तुम्ही कोणाला सांगतात? माणसाला. उपयोग आहे का काही? हात दाखवून अवलक्षण, दुसऱ्याला हात दाखवतात माणसं, आणि हात त्याला दाखवते ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल तर त्या बाया येड्यावणीच करायला लागल्यात. ह्या वैद्याकडे जाय त्याचा गंडा आण, दुसऱ्याकडे जाय त्याची दोरी आण. आमच्या इथल्या एका वैद्याकडे बाई आली म्हणली महाराज बघा ना काहीतरी. त्यानं सांगितलं बाई उद्या या. नाही हो बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या, आणि उद्या येताना नुसतं येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर. महाराज बघा काहीतरी आणा इकडे कागद. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे महाराज. तुम्हाला 2 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही दुकानावरून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पायत धरली. बाई म्हणली माय महाराज मी लय महाराज पाहिले, मात्र तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरण किती पोरी इथे त्या सोडून मी तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळलं. महाराज म्हणले काल तुम्ही 50 किलो गहू बी आणले म्हणली महाराज, पण तुम्हाला कसं कळायला लागले? ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. तुला हे नाही तर काय सांगू? येत ना तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र.
म्हणून कोणालाही हात दाखी फिरू नका मायबा. ते पोपटपंची असतात ना ते तर एवढी बिनाकल असतात महाराज, त्याला कोणतंच काही कळत नाही. एके दिवशी त्याला गिराईकच नाही सापडलं. ते म्हणलं राग आज तो मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. अरे कोणाला काही कळत नसते राजा. महाराज म्हणले अरे राजा तुझं स्वतःच कर्तृत्व जर चांगलं असेल, स्वतःच कर्म जर चांगलं असेल तर तुझं जीवन सुंदर बनल. फक्त कर्म चांगलं पाहिजे. आहे ते अधीन आपुली हाती आणि काठीवी ती काय म्हणून स्वतःच कर्म चांगलं करा, दुसऱ्याकडे बघण्याची गरजच नाही. विठाला कारण माझ्या देवाचा स्वभाव असा आहे महाराज, देव समोरच्या व्यक्तीचा त्याला शरण येणाऱ्या भक्ताचा बाह्यरंग बघतच नाही. काय बघतो? अंतरीची घे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव कधी बाह्यरंग बघत नाही, देव अंतरंग पाहतो. देव कधी बघत नाही त्याच्या हातात अंगठ्या किती आहेत, गळ्यात लॉकेट किती आहेत, त्याची गाडी कशी आहे, त्याचा बंगला कसा आहे, ही माणसं पाहते, देव पाहत नाही. तुमचा आमचा संसार चाललाय हो बाह्यरंगा. तुम्ही आम्ही संसारात बाह्यरंग बघतो, अंतरंग कळत नाही. सोपं उदाहरण आहे, तुमचं पोरग पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? गेलं नाही का तुमच्यातलं कोणी? रूप पाहून गुण त्यानं पाहिलेले असतात का? नाही. मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, चामडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. म्हणून पाहता आलं तर मन पहा. चामडा पाहून काय भुलतात? काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असती. जयला जयला कळालं त्याला धन्यवाद. काळ विचित्र आलाय महाराज. एक तर कोणी कोणाला पोरगी देईन आणि ज्याला पोरगी द्याले त्याला पास पडून. आमच्या 10 पोरी एक जणांना नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव आठवायचे, कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडेली. या अरे करतो तरी कोणती पास तू? त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीत देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय? ते म्हणलं वसंत. ती म्हणली मला नाही पसंत आवड. आणि पोरी 5 दिवस गेले पोर हो, आता एक भेटणं, तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? आता लय आवड झाली. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. काय होणी महाराज, काय होणी? 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं, तुम्ही कुठं, आता जिरली का?
आता जिरली हा आता बळद जे हरी घालायला जे हरी ते म्हणला पुढच्या घरी यंदा नाही नादी लागायचं मला. म्हणून मुलीच्या बापानं मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. काय पाहणं गरजेचं आहे? परिस्थिती नाही स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी का मुलगा निर्व्यसनी का देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत, पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे माणसं पैशानं सुखी राहत नसतात, माणसं संस्कारानं सुखी राहत असतात. मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. म्हणून जुन्या काळातली माणसं म्हणायची अर्धीच असा मात्र कशी असा सुखाची असा सुखाची. आता तसं राहिलं नाही. आता परिस्थिती पाहिलेत. कोण्या पोरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे, ते म्हणते पैशावालं पाहिजे, नोकरीवालं पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालते, रोज त्याला फाट्यावून धरून आणावं लागलं तरी चालते. मग पोरग कसं काय पाहिजे. म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, विहिरीत उडी टाकून मरणे, औषध घेऊन मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, जबाबदार माहेरचे लोक आहेत, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा पाहिला होता. म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे? स्थिती. स्थिती. पोरीच्या माईला तर एकच वाटायले पोरग कसं का असं ना, मग एकुलत एक असा आणि त्याला माय बाप नसा. आमच्या इथली बाई म्हणली महाराज आमच्या बघीला एखादं पोरग पाहन मेल काकू काय पोरं पाहत म्हणतो का मी? नाही तुम्हाला ठापा ठेपा असते. मेल कसं पाहिजे? तुमच्यासारखंच माळकरी असा, निर्व्यसनी असा, 10 चक्कर जमीन असा, पैसा कमीनारा असा. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहे. मेल चांगली गोष्ट आहे महाराज, पण आमची काटे. मेल काय ते काकू? पोराला मात्र माय बाप नसा. मेल बापू छातीत दबली मी छातीच. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. मला काकू एक पोरग आहे ना तसं म्हणली. कसं आहे? मॅनला माळकरी निर्व्यसनी, दिसायला सुंदर आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, पण त्या पोराची काटे. म्हणली काय अटे? मॅनला त्याची बी अटे, पोरीला माय बाप नसतो. बाई आम्ही काही रे थोडी हाणाव का? मॅनला मग त्याच्या मायनं फक्कन घ्या का? वैरी थोडी हाणाव का आणि त्याच्या मायनं फुकून घ्यायचं आहे? तिला पेटून देईन तूच बस एकटी शकत. पिठा तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो, पण जगाचा बाप माझा बाह्यरंग बघत नाही. देव जर काय बघत असेल? नावी माझी सेवा, म्हणून महाराज भाव किती पाहतो देव. भाव का भूका घुमतो, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. काही न लगे ये भाव से कारण तो कमने आना विठोबासी. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव काही पाहत नाही महाराज. म्हणून भक्त त्याला म्हणायचं ज्याला देव आवडतो त्याला नाही, ज्याला देवच आवडतो. देव सोडून जगामध्ये त्याला दुसरं काहीच आवडत नाही. सर्व संगे विट आला तू एकला आवडसी.
सर्वत्र ज्याचा विषय देव झाला जगामध्ये त्याला दुसरं काहीच आवडत नाही. नावडे जनधन माता पिता, त्याला जनही आवडत नाही त्याला धनही आवडत नाही. जन म्हणजे कोण? जगातले लोक का आवडत नाहीत? लोक स्वार्थीत महाराज. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. आपलं जरा बरोबर चाललं तर आपले पाहुणे मनानं फनलं येते. एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका सुद्धा कोणी देत नाही. 10-20 वर्षापूर्वी एक माणूस गरीब होता त्याला कोणीच विचारित नव्हतं, पण त्याच्याकडे जरा पैसा आला श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे नादिगण काय मिळते काय पैसा बरे झाले पाहुणे. मी नाही सांगत, कबीरदास महाराजाचा बोल आहे. जब लाग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, पैशावर प्रेम करणारा जग आहे. जोवरी चळन का जोवरी म्हणती माझा. आणि मला वाटते या जगाला या विश्वाला जर कोणी शिकवण दिली असेल तर ही कोरोना रोगानं दिली. बऱ्याच शिकवणी दिल्या या रोगानं, पण पहिली शिकवण दिली वेड्या, देव सोडून तुझं या जगामध्ये कोणीच नाही. ही शिकवण कोणा दिली? कोरोना रोगानं दिली महाराज. म्हणून मला सांगा, अहो माणसं देवाला विसरून जाऊ लागली.
पण तो कोरोना रोग म्हणला तुम्ही देवाला विसरून चाललात का? आता मी तुम्हाला दाखवतो, आता देव सोडून तुमचं कोणीच. मग तुमच्या घरातला एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह सापडलाच, हॉस्पिटलमध्ये सोडायला किती जण जात होते? घरातले जात होते होय? नाही, जीप करून जात असते आणि त्याच्या जवळ बसत असते ना, असं होतं का? अहो सोडायला तर सोडूनच द्या महाराज, त्याच्या जवळ सुद्धा कोणी जात. आणि माझं वैयक्तिक मत आहे, जेवढे माणसं गेलेत कोरोनानं मरण्यापेक्षा हाय खाऊनच जास्त मेली महाराज माणसं. अहो तुम्ही रोगाचा द्वेष करा, माणसाचा द्वेष करू नका ना. पण माणसानं माणसाचा द्वेष केला म्हणून घात झाला. किती मोठा घात झाला समजा. अहो त्याला कोणी बोलत नव्हतं, त्याला कोणी चालत नव्हतं, म्हणून त्याची मानसिक वृत्ती अशी झाली, मी आता जीवन जगू शकत नाही. त्याला जर तुम्ही धीर दिला असता, त्या माणसाला जर तुम्ही सहानुभूती दाखवली असती, तर ती माणसं आज जीवन जगली असते. पण माणसानं माणसाचा एवढा द्वेष केला महाराज. आता जेवढे माणसं कोरोनामध्ये गेले ते पुन्हा बघाय भेटणार आहेत का? गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद जरूर आती है. म्हणून माणसानं माणसाचा द्वेष करत जात जाऊ. पॉझिटिव्ह माणसाला जेवढा घरातल्या माणसानं त्रास दिला, तेवढा यम सुद्धा देणार नाही. किती त्रास दिला महाराज. तो जिथं बसला तिथं बसायचं नाही, तो जिथं उभा राहिला तिथं उभा राहायचं नाही, तो जिथं झोपला तिथं झोपायचं. अहो काय काय माणसानं गाद्या जाळल्या. काय सांगायचं तुम्हाला, प्रत्येकाच्या शरीराची इम्युनिटी पॉवर वेगळी असती, कळायला पाहिजे होतं माणसाला. पण एवढा द्वेष केला माणसानं. अहो गिरणीवाल्यानं त्याच्या घरचं दळण बंद केलं, दूध विकत घेणाऱ्यानं त्याच्या घरचं दूध बंद केलं. काय गाईला पेला होता का ते? एवढा द्वेष केला म्हणून माणसाचा घात झाला. हो 500 एकर वाला माणूस पेला, तर जाळाला एकुलता एक मुलगा आला नाही, जाळणाऱ्यानं 1500 रुपये घेतले महाराज. आपला बाप कोरोनानं मेला, एकुलती एक मुलगी अंतविधीला आली नाही. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. मग सांगा या जगामध्ये तुमचं कोण आहे? नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. माय बाप, देव सोडून आपलं कोणीच नाही. हो सुख के सब साथी, दुख में ना कोई, मेरे नाम तेरा नाम, एक साचा दूजा ना कोई. ही शिकवण त्या रोगानं दिली. म्हणून नावडे जन धन कावडत नाही, नश्वर धन मिळविले कोटी, संगे नाही रे पोट. ज्याच्या करता कमून ठेवतात मागचे माणसं, तुम्हाला वाटते का उपकार मानते? साठवणी मरे धन, लावी पोरासी भांडण. कितीही तुम्ही कमवा, धरपड्या करा, मागचे माणसं उपकार मानितच नाहीत महाराज. कृतज्ञ लोक आहेत, कृतज्ञ. पण काही काही माणसाला लय मोठेपणा असते, लय फुगीर माणसं. 1 कोटीचा बंगला बांधला, वास्तू शांतीला मोह कीर्तन मी अभंग घेतला, निरंजनी आम्ही बांधिले घर. काय काय बोलायचं ते बोललो, पण कीर्तन झाले. माणूस म्हणला घर बघायचा. मी म्हणलं मामा पाहिलं पत्रिकेवर? नाही नाही, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या जरा, सग बरं होईल. माया म्हणलं माया पायानं मोच घर फिटलं. चला म्हणलं, इच्छा असती घरात नेऊन बसल्या, बुक्काला दक्षिणा द्यावा. नाही मोठाडपणा सांगायची सो. म्हणलं घर कस काय? म्हणलं छान आहे. आता तरी बुकाला. दुसऱ्या म्हणल्यात घर कस काय? म्हणलं अगदी उत्तम आहे. आता तरी बुकाला. तिसऱ्या म्हणल्यात घर कस काय? म्हणलं अगदी अगदी सुंदर सुंदर छान उत्तम. हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं घर कस काय? म्हणलं बुका लावा आता. मग जाताना सांगतो बुका लावला, दक्षिणा दिली. मग जाताना मला म्हणला घर कस काय? म्हणलं 2 चूक आहेत. म्हणला मिस्त्रीचे हात कापी. म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. म्हणलं काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. कसं पडन? म्हणलं महाराज परसभर पाय खाल्लाय. म्हणलं 5 परस खांदा घर पडणार आहे. मला कसं पडन? म्हणलं किल्लारी सारखा भूकंप झाले. हो राव. म्हणलं दुसरी चूक. म्हणलं दुसरी चूक, घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण गाडी? म्हणलं तुमचे पोरं.
काय ताकद आहे म्हणला पट्याला बाहेर काढायची. मेले काय मदत फुकणार आहेत का? बाहेर न्यावत लागत ना. उड जाएगा एक दिन पंछी, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा आता कीर्तन सुटल्या. घरी जाताना म्हणीत जायचं पिंजरा. किती लबाड्या करी येड्या रे पिंजरा. किती शेजाऱ्याचा बांध करू करू जमीन वाढव पिंजरा. आणि किती दुधात पाणी टाकू टाकू इक. टाक तुला काय टाकायचंय तर पिंजरा. खाली सोडणार आहे महाराज. काय संग येणार आहे मला. आम्ही लय घर बघत होतो. आम्हाला लय फिरण्यात येते ना. एका माणसानं 10 लाखाची बाथरूम बांधली. किती? 10 लाखाची. मला म्हणला बाथरूम कडे चला. मला आली नाही. तूच एकटा जाय. बाथरूम उघडून दाखवायला मला. कस काय बाथरूम? त्याच्यामध्ये 2-2.5 लाख रुपयाचा झोपून आंघोळ करायचा टप आहे. म्हणलं मामा एवढ्या लाख रुपयाची बाथरूम बांधली? म्हणला हा मग. मी म्हणलं बांधली मग तर मेली आंघोळ घालणार आहेत का याच्यात? म्हणला नाही ना. 6 महिन्याला खरंच म्हातारं मेलं. बाहेर काढलं. 4 चादरा धरल्या. मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम म्हणून कायचं काय. सून बसायला पाठ सुद्धा देणे गेली. सून म्हणली माय पाठ नेतात का मग बाब्या त्याच्यावर बसून जेवत. आणि इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता? होय कोण बांधला? म्हाताऱ्यानं. आणि त्यालाच मेल्यावर बसायला पाठ देईन आंघोळीला. याच्यापेक्षा दुर्दैव काय मला सांगा तुम्ही. त्याला सून म्हणते. सून सुना. जरा कान खोल के सुना. अवघड आहे महाराज. ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते. ह्या डोळ्याचे देखत आणायची म्हणते. मग डोळ्याचे देखत आण ना. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे. जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मी बोलता येईन दुःख कोणाला सांगता येईन. संसारात किती धडपड्या करा. संसार माणसाच्या बरोबर येत नाही. संसार नावाचं एक असं झाड आहे महाराज. त्याला कोणतंच फळ लागत नाही. म्हणून हे आपल्या परभणी जिल्ह्यातले संत महात्मे काही वेळे होते का हो. मोतीराम महाराज, मारोतराव महाराज एकदा घर सोडून दिलं तर पुन्हा घरी गेले नाही महाराज. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म.
भक्ताच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग सुखविला लागकडे काळाचा म्हणून जगाचा बाप ह्याच्यासाठी वेडा झाला महाराज वेडा झाला लालचा बला भक्तीशी जा सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला देव वैकुंठ सोडून संत सदने राहिला वैकुंठ नावाची नगरी सोडून दिली भगवत भक्ताच्या घरी आला ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारिकेचा राणा द्वारिका नावाची नगरी सोडून दिली पांडवाच्या घरी येऊन राहिला काय होतं पांडवाचे तर पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविते काही नव्हतं महाराज फक्त प्रेम होतं त्या प्रेमासाठी देव वेडा झाला म्हणून तुकोबाराय म्हणले ज्या भक्ताच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे देवाविषयी निष्ठा आहे मग त्या भक्तावर जर एखादं संकट आलं एखादं जर दुःख आलं तर त्याची लाज त्या भक्ताला वाटत नाही त्याची लाज देवाला वाटते म्हणून धावून जातो पहिलं चरण धावी भक्ताची काजा भक्ता करता देव धावून जातो त्याला संकट आल्याच्या नंतर भक्तावर देवाला लाज वाटते महाराज म्हणून धावून गेला कोणासाठी द्रौपदीसाठी गेला आज सुद्धा देवी बोलवणारा फक्त द्रौपदी सारखा पाहिजे कोण कहते हैं भगवान